नमस्कार. आज आपण बनवलेले आहे भजे टाकून कढी. चला तर मग पाहूया आज कशी बनवलेली आहे कढी. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, आलं, कोथिंबीर आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. मी कच्चे शेंगदाणे वापरते. कच्चे शेंगदाण्यामुळे खूप छान टेस्ट येते. हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सर जारमध्ये घ्यायचे आहेत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा आणि आपल्याला ते बारीक करून घ्यायचे, ठेचा बनवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होते. पाहू शकता बारीक झालेलं आहे मस्त. आता हे आपल्याला ताक घ्यायचं आहे. मी ताकाची बनवणार आहे कढी. तर 3 वाट्या ताक घेतलेला आहे. घरचंच ताक आहे, मी घरी बनवलेलं. त्यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी म्हणजे दोन चमचे मी आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्या गुठळ्या बनवू द्यायच्या नाही आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. पण तुम्ही दह्याची सुद्धा बनवू शकता कढी, पण माझ्याकडे ताक अवेलेबल होतं तर मी ताकाचीच बनवलेली आहे. त्यामध्ये आपण बनवलेला ठेचा घालून घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान बनते ही अशी कढी. आता तेल ठेवलेलं आहे मी पॅनमध्ये गरम होण्यासाठी. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, थोडीशी हळद, कढीपत्ता, कोथिंबीर घातलेली आहे आणि ते मिश्रण आपण बनवलं होतं ते कढईमध्ये घालायचे. आपल्याला हवे त्या प्रमाणात बनवून घ्यायची कढी. जास्त पातळ नाही बनवायची. मस्त थोडीशी घट्ट होण्याचा अंदाज आहे. अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी. मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी घातलेलं आहे. अर्धा चमचा साखर घातलेली आहे. आपल्या आवडीनुसार घालू शकता साखर, आपण जास्त पण घालू शकता. थोडीशी धनेपूड घातलेली आहे मी. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, जिरं. ओवा नाही घालायचा, ओव्यामुळे कढीमधले भजी छान नाही लागत. चिमूटभर सोडा घातलेला आहे, हळद घातलेली आहे. आता आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित भजी बनवण्यासाठी. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे पीठ तयार आहे आपलं आता भजी बनवण्यासाठी. तोपर्यंत आपली कढी बनलेली आहे. कढी फक्त फेस आला की लगेच बंद करायची, उतरून घ्यायची. उकळी येऊ द्यायची नाही कढीला कधीच. आपण आता भजी बनवून घेऊया. छोटी छोटी भजी बनवून घ्यायची. कढी आणि भात जेवणात असेल तर खूप जेवणाला मजा येते. मस्त फुगलेले आहेत भजी. आता पाहू शकता. तळून घ्यायचे आपल्याला मीडियम फ्लेमवरती. तळून झालेले आहेत. आपल्याला आता काढून घ्यायचे. पाहू शकता किती मस्त गोल गोल आकार आलेला आहे. त्यामध्ये कांदा वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे गोल आकार आलेला आहे त्याला. आणि कढीत मुरल्यानंतर खूप छान टेस्ट लागते याची.
आता आपल्याला हे कढीमध्ये घालून घ्यायचे आणि थोडं 2 मिनिट कढी परत गरम करून घ्यायची. वा, मस्त झालेली आहे कढी, पाहू शकता. खूप छान. तुम्हाला नक्की आवडेल, बनवून पहा. सर्व करण्यासाठी तयार आहे आपली कढी. आता अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. पाहू शकता, खूप छान मस्त बनलेली आहे कढी आपली. आता चला तर मग परत भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी पाहून बनवा आणि मस्त खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ व्हिडिओ माझा पाहिल्याबद्दल धन्यवाद.